मनालीच्या तलावाकडे एक छोटस गाव होतं, ज्याचं नाव होतं मुस्कानपूर, जे चोहीकडून समुद्राने घिरलेलं होतं. त्याचबरोबर तिथे मोठे मोठे डोंगर होती, चांगले रस्ते होते आणि तिथली लोक सुद्धा होते खूप गोड. हे हिरवगार खूप गोड वाटतं. हे सगळं माझ्या गावाचंच तर करिश्मा आहे. मुस्कानपूर गाव छोटस होतं, म्हणून इथे रोजगारचे साधन सुद्धा कमी होते. लोक छोटं मोठं काम करून जगायचे, पण त्यामध्येच आनंदात राहायचे. पण एक दिवस पूर्ण देशामध्ये आर्थिक मंदी आली, ज्यामुळे खूप सगळ्या लोकांची कामं बंद झाली. नोकऱ्या सुद्धा गेल्या. गावातली लोक खूप परेशान झाली. अरे देवा, हे काय दाखवतोयस तू आम्हाला? आमचं हे हसतं खेळतं गाव अचानक मायूस झालंय. सगळ्यांच्या हातातून काम ओढलं गेलं. सूरजचे बाबा तर खूप परेशान आहेत. सूरजच्या कॉलेजची फीज आम्ही कसं काय भरायचं? आता ह्या स्थितीमधून तूच आमच्या गावाला काढू शकतोस देवा. तुझ्या चरणांमध्ये हात जोडते. बिचारी कोणती. अचानक आलेल्या या मंदीच्यामुळे पूर्ण गावाची परिस्थिती बिघडलेली होती, ज्याचा असर सगळ्यांवर होत होता. अरे सूरज, काय झालंय? तू इतका शांत का बसलायस? काही नाही मित्रांनो, बस असंच. आता तू आमच्याशी सगळंच लपवणार अशी गोष्ट नाही आहे. तर काय गोष्ट आहे? मी काल आईला देवासमोर रडताना बघितलं. खूपच परेशान आहे. बाबांची नोकरी पण गेली आहे, नवीन काही काम भेटत नाही आहे आणि म्हणूनच आई खूप काळजी करते. खरी गोष्ट आहे. एक तर घराचे खर्च आणि त्यावरून आपल्या अभ्यासाचा खर्च. ह्या आर्थिक मंदीने फक्त आपल्या घरांनाही नाही, पण पूर्ण गावाला हलवून ठेवलेलं आहे. सगळेजण जसं तसं आपलं जीवन काढत आहेत. तेच तर, मी हे सगळं बघू नाही शकत. मला असं वाटतं की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या परिवाराची मदत करू शकणार. आपला गाव पण परत खुशाल होऊ शकतं. तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो? हो सूरज, तुझं बोलण्याचं बरोबर आहे. पण हाच विचार करत होते, पण आपण काय करू शकतो? आपल्याकडे तर पैसे सुद्धा नाही आहेत आणि नोकरी सुद्धा नाही. तिघे जण विचार करायला लागतात. मित्रांनो, मला एक आयडिया आली आहे. हां बोल. आपण का नाही एक पोहणारा रेस्टॉरंट उघडायचं? पोहणारा रेस्टॉरंट? हो, पोहणारा. हे बघा, आपल्या गावात भरपूर पर्यटक येतात, जे समुद्राला बघायचं, ज्यांना समुद्र बघायला आवडतं. खाण्यापाण्याची व्यवस्था केली तर विचार करा, लोकांना किती आवडणार. अगदी बरोबर बोलतोय तू. तेच तर, जर आपण हे करू शकलो तर ह्या मंदीच्या दौरमध्ये पण अच्छा खासा कमवू शकतो. आणि आत्ता तर पर्यटकची वेळ पण आलेली आहे. जर आपण आत्तापासून जर कामाला लागलो तर पुढे काही चांगलं करू शकतो. ह्यामध्ये दम तर आहे. आणि राहिली गोष्ट खाण्याची, तर मी तर त्यामध्ये माहिर आहेच. बघितला, हीच तर मज्जा आहे. आपला हे छोटंसं पोहणारा रेस्टॉरंट अख्ख्या मुस्कानपूरमध्ये तहलका मचवणार. सूरज आणि चांदनीला बादलचा हा विचार खूप आवडला. त्यांनी ताबडतोब रेस्टॉरंटची आयडिया बनवायला सुरुवात केली. पण तयारीसाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, म्हणून त्यांनी गावाच्या सरपंचकडून मदत मागण्याचा निर्णय घेतला. काय? पोहणारा रेस्टॉरंट? हो सरपंचजी, आणि याच्यात आम्हाला तुमची मदत हवी आहे. कल्पना तर खरंच खूप छान आहे तुम्ही लोकांची. सूरज बेटा, चला, मी तुमची मदत करायला तयार आहे. मी आपली एक कामातली नाव तुम्ही लोकांना देतो आणि त्यासोबत काही कामाची वस्तू पण देतो. धन्यवाद सरपंचजी. धन्यवादची गरज नाहीये बेटा. ह्या मंदीच्या दौरमध्ये पण तुम्ही मुलं काहीतरी चांगलं करायची गोष्ट करताय, तर मग मी का मागे राहणार? सरपंचचं बोलणं ऐकून सूरजचा हौसला आणखीन वाढला आणि तो आपल्या मित्रांबरोबर पुढे वाढायला लागला. सरपंचने दिलेल्या नावमध्ये सूरज, चांदनी आणि बादलने मिळून एक सुंदरसा पोहणारा रेस्टॉरंट तयार केला आणि त्याचं नाव दिलं समुद्री सितारा. चला, शेवटी हे तयार झालंच. आता चांदणी, तू लवकरच काहीतरी चांगलं बनव. आपण गावावाल्यांना आपल्या ठेल्याची चव बघायला बोलवतो. रेस्टॉरंट तयार झालं आणि सूरज आणि बादलने गाववाल्यांना त्यामध्ये आमंत्रित केलं. सगळेजण तिघांचा पोहणारा रेस्टॉरंट बघण्यासाठी पोचले. जसंच त्यांनी त्या नावचा रेस्टॉरंट बघितला, सगळेजण खूप खुश झाले. त्यांच्यासाठी हा एखादा आविष्कार पासून कमी नव्हता. अरे वा बाळा, तू तर खूप सुंदर रेस्टॉरंट उघडलायस. आई, तुला आवडलं ना? हो बाळा, मला तर खूप आवडलाय. माझी खरोखर हीच इच्छा होती आई. आणि घरची अख्खी मदत करणार. मी आता इथून पुढे तुला देवासमोर रडू नाही देणार.
ओ माझा गोड मुलगा, तू चांगल्या आणि खऱ्या मनाने हा रेस्टॉरंट उघडलाय तर बघ, ह्याच्यामध्ये तू नक्कीच सफल होशील. दुसरा दिवस सूरज, चांदनी आणि बादलने आपल्या पोहणाऱ्या रेस्टॉरंटला पर्यटकांसाठी उघडला. पहिल्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये काहीच पर्यटक आले. अरे हे काय, किती कमी लोक. मित्रांनो, काय मी जेवण चांगलं नाही बनवलंय? सगळंच व्यवस्थित आहे, तू उगीच काळजी का घेतीये? जर सगळं काही ठीक आहे तर लोक इतके कमी का आलेत? चांदनी, आज पहिला दिवस आहे, लोक कमीच येणार, पण तू बघणार हळूहळू सगळं व्यवस्थित होणार. कमी लोकांच्यामुळे चांदनी थोडीशी परेशान झाली, पण जसं सूरज बोलला होता एकदम तसंच झालं. हळूहळू रेस्टॉरंटमध्ये गर्दी वाढत गेली आणि लोक त्यांचा कौतुक करून जायला लागले, ज्यामुळे समुद्री सितारा खूप लोकप्रिय झाला. लोक खूप दुरून दुरून इथलं जेवण खाण्यासाठी यायला लागले. अरे वा, हा तर कमालच झाला. लोकांना आपलं रेस्टॉरंट आणि इथलं जेवण खूप आवडायला लागलंय. बघितलं, मी सांगितलं होतं ना असंच होणार. तू उगीच काळजी करत होती. वा भाई वा. शेवटी सूरज, चांदनी आणि बादल खूप खुश होते. आता ते आपल्या कुटुंबाची मदत करू शकत होते आणि त्यांनी आपल्या गावाला पण आनंदमयी बनवलं होतं. हा रेस्टॉरंट फक्त पर्यटकांसाठी नव्हता, पण ह्याने गाववाल्या लोकांना रोजगार पण दिलं होतं. गावातली लोक आता हळूहळू समृद्ध व्हायला लागली होती. शेवटी आपण करून दाखवलं. गावातील लोक किती खुश आहेत आणि आपला परिवार पण. एकदम बरोबर. आम्ही मिळून काही मोठं करून दाखवलंय. सगळं काही चांगलं चालतच होतं, पण तेव्हा एक दिवस एक श्रीमंत मुलगा अमित तिथे येतो. त्याने समुद्री सिताराला बघितलं आणि त्याने खूप जास्त प्रभावित झाला. त्याने सूरज, चांदनी आणि बादलला रेस्टॉरंट विकत घेण्याचा प्रस्ताव दिला. ह्यामध्ये सगळ्यांचा फायदा होता, पण सूरज, चांदनी आणि बादलला माहित होतं की जर काय ते रेस्टॉरंटला विकतील तर ते खूप जास्त श्रीमंत होतील. पण त्यांना हे पण माहित होतं की हा रेस्टॉरंट गावाच्या लोकांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. सर, हे आमचं सौभाग्य आहे की तुम्ही आमच्या छोट्याशा व्यापारामध्ये दिलचस्पी घेतली, पण आम्ही तुमचा प्रस्ताव स्वीकार नाही करू शकत. हा रेस्टॉरंट आपल्या गावातील लोकांसाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. आम्ही याला नाही विकू शकत. सूरज एकदम बरोबर बोलत आहे सर. हे रेस्टॉरंट आम्ही आपल्या कुटुंब आणि परिवारवाल्यांसाठी बनवलं आहे. ह्याला विकून आम्ही फक्त आपला फायदा नाही करून घेऊ शकत. सूरज आणि चांदनीचं बोलणं ऐकून अमित खूप हैराण झाला. त्याला ह्या तिन्ही मित्रांची इमानदारी खूप आवडली. तुम्ही लोक खूपच समजदार आहात. तुमच्या जागी जर अजून कोणी असतं तर त्यांनी हा प्रस्ताव नक्कीच स्वीकारलं असतं आणि अमीर झाला असता. पण तुम्ही स्वतःसाठी नाही, अख्ख्या गावातल्या लोकांसाठी विचार केला. मला लय आनंद होतोय की तुम्ही लोकांनी माझा प्रस्ताव नाकारला. म्हणूनच मी एक निर्णय घेतो. मी तुमच्या ह्या रेस्टॉरंटचा बिझनेस अजून वाढवण्यासाठी मदत करणार. आपण मिळून ह्याला अजून मोठं करणार. अमितचं बोलणं ऐकून सगळेजण खूप खुश झाले. अमितने सूरज, चांदनी आणि बादल बरोबर मिळून रेस्टॉरंटला आणखीन बेहतरीन बनवलं. त्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये नवीन खोल्या बनवल्या, नवीन सुविधा बनवल्या, ज्याने लोक इथे फक्त खाण्यासाठी नाही पण राहायला सुद्धा येऊ शकू. बघताच बघता समुद्री सितारा आणखीन सुंदर आणि लोकप्रिय झाला. सूरज, चांदनी आणि बादलने मिळून आपल्या गावाला आता आणखीन जास्त खुशहाल आणि समृद्ध बनवलं. वाह, तुम्ही बघितलं मित्रांनो, आपला छोटासा व्यापार किती मोठा झालाय आता. मला खूप आनंद होतोय की आपण आकाशातील कल्पनाला खरं करून दाखवलं आणि हे रेस्टॉरंट तयार केलं. खरं बोलला. बरोबर बोललास. ह्याने आपल्याला हे शिकायला भेटतं की जर का आपण सगळेजण मिळून काम करू तर आपण काहीही करू शकतो. हे आपल्याला हेही शिकवतं की आपल्याला कायम दुसऱ्यांची मदत करायला हवी आणि आपल्या स्वप्नांना कधीच नाही सोडायला हवं.